नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या फॅक्ट वर्ल्ड या चॅनलवर। मित्रांनो, मी तुम्हाला बालभारतीच्या जुन्या पुस्तकामधील विविध धडे वाचन करून दाखवत असतो। चला तर मग आज एक आपण नवीन धड्याला सुरुवात करूया। धड्याचं नाव आहे पोपटपंची। खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट। एकदा एक साधू आपल्या कुटीत ध्यान धारणा करत होते। तेथे अचानक एक पोपट भयभीत होऊन आला आणि साधूंच्या मांडीवर येऊन बसला। थोड्या वेळाने साधू महाराजांनी डोळे उघडले। त्या मांडीवर पोपट बसलेला। थोड्या वेळाने साधू महाराजांनी डोळे उघडून पाहिले तर मांडीवर पोपट बसलेला। पोपट भीतीने थरथर कापत होता। शिकाराच्या तावडीतून कसाबसा सुटून तो साधूंपर्यंत येऊन पोचला होता। साधूंनी त्याला अभय दिले। ते त्याची फार काळजी घेऊ लागले। गोड गोड फळे त्याला खायला देऊ लागले। पण त्यांना पोपटाची नेहमी चिंता वाटे की हा जंगलात गेला आणि पूर्वीसारखाच एखाद्या शिकाराच्या जाळ्यात सापडला तर। साधू महाराजांनी पोपटाला बोलायला शिकवले। मधुर भाषणाने पोपट साधूंची करमणूक करू लागला। साधूने पोपटाला एक धडा पाठ करायला लावला। तो धडा असा होता: जंगलात शिकारी येतात, जाळे टाकतात, दाण्याची लालूच दाखवतात आणि आपल्याला जाळ्यात अडकवतात। आपण सावध राहिले पाहिजे। पोपट सगळा धडा बिनचूक म्हणू लागला। पुढे पुढे पोपटाने बाकीचे सगळे बोलणे सोडून दिले। दिवसभर तो एकच धडा भोकू लागला। स्वतःच्या बचावाचा धडा त्यांनी लक्षात ठेवला म्हणून साधूंना बरे वाटे। एकदा त्यांनी पोपटाची परीक्षा घ्यायचे ठरवले। प्रत्यक्ष प्रसंग पडल्यावर पोपटाला खोकलेल्या धड्याची आठवण राहील का? तो सावधगिरीने वागून स्वतःची सुटका करेल का, की या धड्याची केवळ पोपटपंचीच करेल, हे साधूंना पाहायचे होते। साधू पोपटाला जंगलात सोडून आले। काही दिवसांनी साधू परत जंगलात गेले। हिंडता हिंडता त्यांना तो पोपट दिसला। जंगलात शिकारी येतात, जाळे टाकतात, दाण्याची लालूच दाखवतात आणि आपल्याला जाळ्यात अडकवतात। आपण सावध राहिले पाहिजे, हा पाठ तो घोकत होता। साधूंना हे ऐकून आनंद झाला। पोपटाच धडा पाठ होता। इतकेच नाही तर जंगलातील सगळ्याच पोपटांनी तो धडा पाठ केला होता। एवढ्याच साधूंना जंगलात एक शिकारी दिसला। त्यांनी त्याला विचारले, दिवसात तुझी कमाई किती? शिकारी म्हणाला, 5 रुपये। साधूंनी शिकाऱ्याला 5 रुपये दिले आणि म्हणाले, त्या झाडाकडे जा आणि जाळे टाकून बघ। किती पोपट जाळ्यात सापडतात ते, जेवढे सापडले तेवढे मला दे। शिकारी कबूल झाला। पोपटाच्या दिशेने जाता जाता शिकाऱ्याला पोपटांची घोकपट्टी ऐकू आली। त्याला आश्चर्य वाटले। मी शिकारी आहे, जाळे टाकणार, दाणे फेकणार आणि त्यांना जाळ्यात पकडणार। हे पोपटांना कसं कळलं? त्यांनी मला कसं ओळखलं? आता हे पोपट आपल्या जाळ्यात कसे सापडणार? असे वाटून शिकारी साधूंकडे परत गेला। साधू म्हणाले, असं निराश होऊ नकोस। पोपटांची परीक्षा बघण्याकरताच तुला मी पाठवलं होतं। तोंडानं बोलतात त्या शब्दांचा अर्थ त्यांना समजतो का? त्याप्रमाणे सावधगिरीने ते आचरण करतात का? हेच मला बघायचं आहे। तू पुन्हा जाऊन जाळं टाक। शिकाराने जाऊन पुन्हा जाळे पसरले, दाणे टाकले आणि बाजूला जाऊन बसला। थोड्या वेळाने जंगलातले पोपट दाणे खायला उतरले आणि जाळ्यात अडकले। त्यात साधूंचा पोपट सुद्धा होता। साधूंना हे पाहून खूप वाईट वाटले। ते पोपटाजवळ गेले आणि म्हणाले, बाबा रे, मी तुला एवढा उपदेश केला, तो तू विसरलास कसा? पोपट म्हणाला, महाराज, मी तुमचा उपदेश विसरलो नाही, सगळा तोंडपाठ आहे, ऐका। तेव्हा साधू म्हणाले, अरे वेड्या, नुसत्या गोपण्यासाठी मी तुला उपदेश नव्हता केला, त्याप्रमाणे वागून स्वतःचा जीव तुला वाचवता यावा म्हणून केला होता। हे ऐकून पोपटाला धड्याचा खरा अर्थ समजला। त्याने साधूंची क्षमा मागितली। यापुढे नुसती पोपटपंची करणार नाही, अर्थ समजून घेईन व त्याप्रमाणे वागेल, असे त्याने साधूंना वचन दिले। मित्रांनो, तुम्हाला हा मनोरंजक पाठ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुमचं धन्यवाद।